सन्माननीय मान्यवर व धम्मबंधू भगिनी, आपणा सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक, धम्मसंहिता चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. धम्मसंहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा मूलभूत माहिती या विषयाचा तिसरा भाग सादर करीत आहे. या भागाचे शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म पुनरुज्जीवन योजना व भारतीय बौद्ध महासभा. शासनाला सादर केलेल्या निवेदनातील 5 ते 7 या 3 मुद्द्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये करीत आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदीक्षा हा 5वा मुद्दा आहे, त्याचे स्पष्टीकरण पाहूया. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवले मुक्कामी जाहीर केलेल्या धर्मांतराच्या संकल्पाचे प्रात्यक्षिक 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्राचे प्रवर्तन म्हणजेच अनुवर्तन केले. नंतर दीक्षाभूमीवर जमलेल्या लक्षावधी अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. महाराष्ट्रातील लोकांनी लाखोच्या संख्येने बुद्ध धम्माचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद दिला. अशा प्रकारे 1500 वर्षानंतर 20व्या शतकात बाबासाहेबांनी भारतात बुद्ध धम्माचे नियोजनबद्ध पुनरुज्जीवन केले. बाबासाहेबांनी दीक्षा घेण्यापूर्वीच भारतात कशा पद्धतीने बौद्ध धम्माची पुनर्स्थापना करायची याचा संशोधनात्मक अभ्यास करून ऐतिहासिक बौद्ध धम्म पुनरुज्जीवन योजना बनवून ठेवली होती. 1935 पासून विशेषतः 1950 ते 56 या काळात धम्म विषयावर जी भाषणे केली आहेत, लेख लिहिले आहेत आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला आहे, याद्वारे त्यांनी ही योजना आणि तिच्या प्रात्यक्षिकाचा आराखडा बौद्ध राष्ट्र आणि भारतीय जनतेसमोर ठेवलेला आहे. ही योजना बुद्ध धम्माचा उदय आणि आस्थाच्या अभ्यासातून निर्माण केल्याचे बाबासाहेब स्पष्ट करतात. तसेच बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्वप्रणाली आहे, याच सिद्धांतावर आधारित बौद्ध धम्म पुनरुज्जीवन योजना निर्माण केली असल्याचे बाबासाहेब स्पष्ट करतात. धम्म पुनरुज्जीवन योजनेचे 5 भाग हा निवेदनातील 6वा मुद्दा आहे. निवेदनात याचे स्पष्टीकरण असे दिले आहे की बाबासाहेबांचा बुद्ध धम्म पुनरुज्जीवन योजनेचे 5 भाग पडतात. भारतातील बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी बाबासाहेबांनी स्वतः काय केले हा पहिला भाग. बाबासाहेब भविष्यात काय करायचे याची सुनियोजित योजना हा दुसरा भाग. बौद्ध राष्ट्रांनी भारतातील बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी काय केले पाहिजे हा तिसरा भाग. भारतामध्ये बुद्ध विहारांची निर्मिती कशा पद्धतीने झाली पाहिजे हा 4था भाग. आणि बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी अनुयायांकडून अपेक्षा हा 5वा भाग. पहिला भाग बाबासाहेबांनी केलेले कार्य आहे. बाबासाहेबांनी भारतासाठी बनविलेल्या धम्म पुनरुज्जीवन योजनेच्या प्रात्यक्षिकाला घटना समितीत व संसदेत असतानाच सुरुवात केली होती. 1956 सालापर्यंत या योजनेतील कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत आणि भविष्यात कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत याचे बाबासाहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रथम त्यांनी केलेल्या गोष्टींची माहिती बाबासाहेबांच्याच म्हणजे त्यांच्याच शब्दात पाहूया. त्या पुढील प्रमाणे बाबासाहेब म्हणतात, मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली होती तीत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणीतील पहिलेच चरण धम्मचक्र परिवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर जी.पी. मालाला सेकर यांच्या दृष्टीत आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. एवढेच करून मी थांबलो नाही, तर मुंबई शहरात सिद्धार्थ नावाचे एक मोठे कॉलेज मी स्थापन केले आहे. तसेच अजंठा वेरूळ इकडे जाताना वाटेत औरंगाबाद येथेही दुसरे मिलिंद कॉलेज स्थापन केले आहे. या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तयार केला. धम्मदीक्षेसाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. मंगल परिणय विधी सांगितला.
पूजाविधी तयार करून दिला। सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीची नावे बुद्ध भवन व आनंद भवन ठेवली। दादर येथील बंगल्याचे नाव राजगृह ठेवले आणि प्रेसचे नाव बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ठेवले। बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म पुनरुज्जीवनेचा दुसरा भाग आहे तो नियोजित योजना भविष्यातील। भारतात बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी भविष्यात काय करणार अथवा केले पाहिजे या बाबतीत बाबासाहेब स्वतः म्हणतात की पुरेसा पैसा जमा झाल्यास दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरात बुद्ध विहार स्थापन करून प्रत्येक रविवारी लोकांच्या उपासनेची सोय करण्याचा माझा मानस आहे। धर्मांतरित व्यक्तीला नेहमीच जवळ ठेवता येईल असा बुद्ध धम्म विषयक ग्रंथ निर्माण करणे। बुद्ध धम्माचा ग्रंथ निर्माण करतेवेळी सामाजिक व नैतिक शिकवणीवर भर देण्याची गरज आहे। मला हे जोर देऊन सांगणे गरजेचे आहे, कारण ध्यान, चिंतन आणि अभिधम्म यालाच अधिक महत्त्व दिले आहे। अशा प्रकारे बुद्ध धम्म भारतीयांना शिकवणे हे आमच्या ध्येय प्राप्तीसाठी घातक आहे। बाप्तिझमसारखा ग्रस्तांच्या दीक्षेचा विधी तयार करणे, फक्त पंचशील ग्रहण करणे पुरेसे नाही। प्रत्येक व्यक्तीचे हिंदू असणे समाप्त होऊन ती नवीन व्यक्ती म्हणून उदयास येत आहे असे त्या व्यक्तीला वाटावे, यासाठी विधीत अनेक बाबी अंतर्भूत करणे आवश्यक आहे। उपासकांना धम्म शिकवून ते या धम्माचे कशा प्रकारे पालन करीत आहेत हे जाणण्यासाठी धम्म प्रचारकांची फळी निर्माण करणे। धम्म प्रचारकांना मेहनताना देणे आणि ते विवाहित व्यक्ती असावेत। सुरुवातीला त्यांनी पूर्ण वेळ काम केले नाही तरी चालेल। बुद्ध धम्म आणि इतर धर्माचा तौलनिक अभ्यास करून प्रचारकांना प्रशिक्षित करण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करणे। चर्चप्रमाणे बुद्ध विहारामध्ये दर रविवारी पूजा आणि धम्म प्रवचन आयोजित करणे। विद्यार्थ्यांकडून गौतम बुद्धाच्या चरित्रावर प्रबंध लिहून घेऊन ज्यांचा प्रबंध सरस ठरेल त्याला 1000 रुपये बक्षीस देणे ही बाबासाहेबांची दुसरी योजना होती। तिसरी योजना बाबासाहेबांची बौद्ध राष्ट्रांकडून अपेक्षा होती, हे तिसऱ्या योजनेत आहे। बाबासाहेबांना भारतात बुद्ध धम्म पुनर्स्थापन करावयाचा होता, त्यासाठी त्यांना बौद्ध राष्ट्रांनी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा होती। श्रीलंका आणि ब्रह्मदेश या ठिकाणी 27 राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी भारतातील बुद्ध धम्माच्या पुनर्स्थापनेसाठी काय करायला पाहिजे याचा आराखडा जाहीरपणे मांडला होता। त्याची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे: 1. बौद्ध राष्ट्रांनी धम्माचे आचार, सण, समारंभ व मूळ बुद्ध धम्म भारतीयांना दाखवावा ही मुख्य अपेक्षा बाबासाहेबांची होती। दुसरा मुद्दा: प्रथम भारतात बौद्ध धम्माची पुनर्स्थापना करायला पाहिजे। तिसरा: विहाराला जोडून शाळा, कॉलेज व विविध उपक्रम सुरू केले पाहिजेत। चौथा: मद्रास, मुंबई, नागपूर, दिल्ली या 4 ठिकाणी व इतर मोठ्या शहरामध्ये भव्य बुद्ध विहारे निर्माण केली पाहिजेत। पाचवा मुद्दा: बुद्ध विहाराद्वारे मोठे कार्य घडून येत आहे याची जाणीव लोकांना करून देणे। विहाराच्या परिसरातच शाळा व महाविद्यालय सुरू करणे। शाळा आणि महाविद्यालयामधून जो अतिरिक्त निधी निर्माण होईल तो धम्म कार्यासाठी उपयोगात आणणे। आठवा मुद्दा: तरुण स्त्री पुरुषामध्ये बौद्ध संस्कृती विषयी आदर निर्माण करणे। नववा मुद्दा: बुद्ध धम्मातील अनेक विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करणे आणि उत्कृष्ट निबंधांना मोठ्या रकमेची बक्षिसे देणे। 10वा: धम्माच्या अभ्यासासाठी लोकांमध्ये रुची निर्माण करणे। 11. बौद्ध धम्मासाठी जागतिक स्तरावरती एकच ग्रंथ, एकच भिक्खू संघ आणि उपासकासाठी एकच बौद्ध संस्था निर्माण करणे। 12. लंका, बर्मा, चीन, तिबेट आदी देशातील बौद्ध भिक्खूंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व हिंदुस्थानातील बौद्ध लोकांना मदत करावी। ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म पुनरुज्जीवन योजनेतील तिसरा भाग आहे। तर चौथा भाग बुद्ध विहार निर्मिती संबंधाचा आहे। बुद्ध विहार निर्मिती ही बाबासाहेबांच्या योजनेतील मूलभूत व पायाभूत गोष्ट आहे। बुद्ध विहारे निर्माण झाली तरच धम्म कार्य होऊ शकतं। सामान्य माणसासाठी बुद्ध विहारे खूप महत्त्वाची असतात असे बाबासाहेब आंबेडकर ठाम व स्पष्ट करतात। बुद्ध विहार निर्मितीबाबत त्यांनी वेळोवेळी विविध ठिकाणी आपल्या भाषणामधून जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे। बाबासाहेब एक ठिकाणी म्हणतात की माझ्या कार्याचा एक भाग जर मी बुद्ध मंदिर बांधण्यासाठी ठेवला असता तर या गोष्टीबद्दल जनतेत आदर निर्माण झाला असता व माझ्या ध्येयाचे धागेदोरे हमखास जगभर पसरले असते, परंतु माझ्या मागे अनेक कामांचा व्याप असल्यामुळे मला या गोष्टीसाठी थोडाही वेळ देता आला नाही।
हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्टीकरण जे आहे ते पुणे येथील देहू रोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रथम बुद्धमूर्ती बसवली त्यावेळेसच्या भाषणामध्ये हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आहे। पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्मस्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल, पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही। तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन, आपल्या स्वपराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही। दिल्ली येथे सुद्धा जाहीर करतात की बुद्धाचे एक देऊळ मी मुंबईत मोठे बांधणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध विहार निर्मितीबाबतची ही चौथा भाग आहे। पाचवा भाग की बाबासाहेबांच्या आपल्या अनुयायांकडून असणाऱ्या अपेक्षेचा आहे। अनुयायांना बाबासाहेब म्हणतात की भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रतिज्ञा करूया। यासाठी आपल्याला जागोजागी बुद्ध मंदिरे बांधावे लागतील, तेथे स्त्रिया व पुरुष जाऊन भक्तिभावाने पूजा करतील। नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारला बौद्ध मंदिरात गेले पाहिजे। असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही। यासाठी ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे निर्माण झाली पाहिजेत, मंदिरात सभा घ्यायला जागा असली पाहिजे। बाबासाहेबांच्या ज्या बौद्ध राष्ट्रांकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्णत्वास गेल्या नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांना कोणाकडूनही सहकार्य मिळाले नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या उदय अस्ताचा अभ्यास करून बौद्ध धम्म एक सामाजिक तत्वप्रणाली आहे या सिद्धांतावर आधारित भारतासाठी बुद्ध धम्म पुनरुज्जीवन योजना बनवली। या योजनेचा केंद्रबिंदू बुद्धविहार आहे। ही योजना बौद्ध राष्ट्र व भारतीय जनतेसमोर जाहीर केली। ही योजना साकार करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध राष्ट्रांना सहकार्य करण्याची विनंती सुद्धा केली होती, परंतु कोणत्याही बौद्ध राष्ट्राकडून बाबासाहेब आंबेडकरांना कसलेही सहकार्य मिळाले नाही। भारतीय बौद्ध महासभेचे उद्दिष्ट हा निवेदनातील 7वा भाग आहे। याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी भारतात बुद्ध धम्म पुनरुज्जीवन योजनेच्या प्रात्यक्षिकासाठी बौद्ध राष्ट्राकडून सहकार्याची अपेक्षा जाहीरपणे केली होती। त्याच वेळेस बाबासाहेब त्याचबरोबर कोणी सहकार्य केले नाही तरी एकट्याने कार्य सुरू करण्याचेही त्याच वेळी पुढील प्रमाणे जाहीर केले होते। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणी सहाय्य करो वा न करो, माझा मार्ग मी आक्रमिल्या वाचून राहणार नाही। बुद्ध धम्म पुनरुज्जीवनाची चळवळ भारतात सुरू करण्याचा मी निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची मी पूर्ण तयारी केली आहे। बाबासाहेबांना बौद्ध राष्ट्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही। त्यानंतर त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे स्वतःच त्यांच्या नियोजित योजनेचे प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केली। संस्थेच्या पुढील उद्दिष्टावरून बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध धम्म पुनरुज्जीवन योजना स्पष्ट होते। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी जी घटना बनवली त्या घटनेमधले उद्दिष्टांचं कलम नंबर 3 आहे। या कलम नंबर 3 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनरुज्जीवन योजनेचं संपूर्ण प्रतिबिंब कसं उमटलेलं आहे हे जसंच्या तसे तुमच्या समोर ठेवत आहे। कलम नंबर 3 मंडळीचे उद्देश: 1. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करणे। 2. बौद्ध वंदनेसाठी देवळे बांधणे। 3. धार्मिक व शास्त्रीय विषयासाठी शाळा व महाविद्यालय स्थापने। 4. अनाथाश्रम, दवाखाने आणि सहाय्य केंद्र काढणे। 5. बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ माणसे तयार करण्यासाठी बौद्ध शिक्षण शिबिरे चालवणे। 6. सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्याला प्रोत्साहन देणे। 7. बौद्ध वाङ्मयाचे प्रकाशन हाती घेणे आणि सर्वसाधारण माणसांपर्यंत बौद्ध धर्माची खरी शिकवण पोहोचवण्यासाठी हस्तपत्रके आणि पुस्तिका वाटणे। 8. गरज पडल्यास भिक्खूंचा नवा संघ निर्माण करणे। 9. बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य पार पाडण्याच्या हेतूने मुद्रणालय किंवा मुद्रणालये चालवणे। 10. बंधुभाव संवर्धन आणि कार्यातील एकजूट यासाठी भारतीय बौद्धांचे मेळे आणि परिषदा भरवणे। भारतीय बौद्ध महासभेद्वारा 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या योजनेच्या प्रात्यक्षिकाला प्रारंभ झाला होता।
संस्थेच्या वतीने जागोजागी दीक्षा देण्याचे नियोजन करण्यात आले होते। त्यातील पहिला कार्यक्रम मुंबईत 16 डिसेंबर 1956 रोजी आयोजित करण्याचे जाहीर झाले होते। या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते दीक्षा दिली जाणार होती, परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात म्हणजेच 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले। त्यामुळे ते आपली नियोजित धम्म पुनरुज्जीवन योजना कार्यान्वित करू शकले नाहीत। आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद।